नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. आज नारळी पौर्णिमेने येरमाळा येथील येडेश्वरी देवीची छोटीशी यात्रा पार पडली. यात्रेला येरमाळा आणि पंचक्रोशीतील हजारो भक्तगण येडेश्वरीच्या डोंगरावर दहीहंडी फोडण्यासाठी उपस्थित होते. आजच येडेश्वरी देवीचे मुख्य मानकरी कैलासवासी आनंदराव पाटील यांनी त्यांचे वडील आबाजी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू केलेल्या हरिनाम सप्ताहाची पण सांगता आजच झाली. काल देवीची पालखी गावात मुक्कामाला आणि आज पालखी गावातून परत येडेश्वरीच्या डोंगराकडे म्हणजे मंदिराकडे मार्गस्थ झाली आणि तिथं दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावर्षी येरमाळा आणि परिसरात चांगला पाऊस पडल्यामुळे येडेश्वरी मंदिर ज्या बालाघाटाच्या डोंगर रांगावर आहे ती डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या आणि त्या डोंगर रांगात असलेल्या लहान सहान तलावात पण पाणी भरल्याचं दृश्य सध्या मनमोहक असं दिसून येत आहे. आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नितीन लांडगे यांनी कळंब शहरात हिंदू मुस्लिम एकता रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमालाही दोन्ही समाजातील असंख्य असे लोक उपस्थित होते. नितीन लांडगे हे गेल्या 7 वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि त्याला दोन्ही समाजातील बांधव मोठ्या संख्येने हजेरी पण करत असतात. नागपूर ते गोव्याच्या दरम्यान होऊ घातलेल्या शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करावा या मागणीसाठी गेल्या 4 दिवसापासून तुळजापूर येथे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जे साखळी उपोषण आंदोलन सुरू केलं होतं ते काल धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी त्या सर्व आंदोलकांची भेट घेऊन या प्रश्नासाठी मी सभागृहात पण भांडेल आणि वेळ प्रसंगी रस्ते मार्ग मंत्री नितीन गडकरी यांची पण आपण भेट घेऊन त्यांना हा मार्ग का नको हेही पटवून देऊन असं आश्वासन दिल्यानंतर हे साखळी उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. जिल्ह्यातील मोहेकर ॲग्रो, SP शुगर्स, NVP शुगर, सिद्धिविनायक ॲग्रो, त्यानंतर रूपामाता ॲग्रो यांच्याबरोबरच आता मधुकर तावडे यांची तुळजाई ॲग्रो पण गुळ पावडर निर्मिती उद्योगात उतरली आहे. जिल्ह्यातील या मंडळींनी हे जे नवीन उद्योग सुरू केले आहेत त्याला त्यांना शेतकऱ्यांकडून पण उत्तम प्रतिसाद मिळत असून त्या उद्योगांची भरभराट पण होत आहे. यातच सुधीर पाटील यांनीही कळंब तालुक्यात हातलाई शुगर हाही त्यांचा केला असून त्याचंही या वर्षीपासून गाळप सुरू होणार आहे. सिद्धिविनायकचे तुळजापूर आणि कळंब तालुक्यात प्रकल्प आहेत. रूपामाताचे पाडोळी त्याचबरोबर माजलगाव तालुक्यात एक प्रकल्प आहे. मोहेकर ॲग्रोचा प्रकल्प हा मोह्यात आहे. SP शुगर ही कसबे तडोळ्यात आहे. तर NVP शुगर ही जागजी येथे आहे आणि मधुकर तावडे यांनी सुरू केलेला त्यांचा गुळ पावडर उद्योग हा बेंबळी आणि बोरखेडेच्या मध्ये
आहे आणि त्याचंही काल त्यांनी रोलर पूजनानं शुभारंभ केला आहे आणि या हंगामात जवळपास 1.5 लाख टन ऊसाचं गाळप करण्याचा त्यांचा मानस आहे. या लघु गुळ पावडर उद्योगाबरोबरच जिल्ह्यात बाणगंगा, भैरवनाथ, त्याचबरोबर वाशीचं भैरवनाथनं घेतलेलं शिवशक्ती हे युनिट, भैरवनाथच चालवत असलेलं प्रेरणा सहकारी साखर कारखाना, आंबेडकर सहकारी साखर कारखाना, त्यानंतर तुळजाभवानी, इंद्रेश्वर, मुरुमचा विठ्ठल साई, त्यानंतर भाऊसाहेब बिराजदार आणि लोकमंगल ग्रुपचा लोहारा तालुक्यातील लोकमंगल असे साखर कारखाने पण जिल्ह्यात आहे. तरीही अधेमध्ये ऊस गाळपाला गाळप लवकर होत नाही, ही शेतकऱ्यांची ओरड असते आणि अडचण पण असते. तर शेतकऱ्यांची ओरड येऊ नये, त्यांना अडचण निर्माण होऊ नये, त्यांना वेळीच त्यांच्या ऊसाचे पैसे मिळावेत, यासाठी या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तरच मग त्यांच्या उद्योगाचं चीज झालं आणि त्यामुळं जिल्ह्याच्या विकासाला, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भरभराटीला मदत होईल. हे तेवढंच खरं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.